गेले 8 ते 15 दिवसापासून हा पुलर घाटामध्ये होता, छोट्या घाटात होता, परंतु आता वरती येऊन अडकलेला आहे, मध्यभागीच आहे. भरपूर प्रयत्न केलेले दिसत आहेत. आपण पाहू शकता कशा प्रकारे याच्यामुळे वाहतूक एखादा जर याच्यासारखाच येऊन जर बंद पडला तर काय परिस्थिती निर्माण होईल घाटामध्ये. त्याला जर माहीत होतं हा गेले 15 दिवसापासून घाटामध्येच आहे पाठीमागच्या वळणावरती, त्यांना एक्स्ट्रा वाहन का नाही बोलवलं? त्याच्या भाड्यामध्ये जर तेवढी तजवीज असेल ना, हा रूट ठरण्यापूर्वी याची सगळी दक्षता घेतली जाते. अशा अचानक प्रकारे यामध्ये अपघात देखील घडू शकतात. संबंधित जे या पुलरला कर्मचारी आहेत या जॉब नेण्याकरता वगैरे निवांत बसून आहेत किंवा थोडंसं ट्रॅफिक नियोजन करावं, वाहने वगैरे बाजूनं सोडावीत वगैरे. सर्वांना कसे पगाराची अपेक्षा असते, काम नको. काय बोललं की मग राग येतो या लोकांना. आपण पाहू शकता कशी वाहतूक जाम होत आहे. तर 5-6 जण आहेत, थोडं आळीपाळीने उभी राहिली तर जमू शकते, परंतु अजिबात नाही. हे पोलीस प्रशासनावरतीच, संबंधितांवरतीच ताण आला पाहिजे. जबाबदारी नावाची गोष्ट या ड्रायव्हर लोकांना समजत नाही. जास्त जाम झाल्यावरती आता एक उठून दिशादर्शक केली किंवा वाहने दोन्ही बाजूनसुद्धा जाऊ शकते. हे जाम झाल्यानंतरनं काम होतं आहे, होण्यापूर्वी शून्य अक्कल. एवढी 5-6 लोक आहेत या जॉब बरोबर, थोडं तरी यांना समजलं पाहिजे. किंवा या ज्या कंपनीचं या जॉब आहे त्या कंपनीला सुद्धा समजत नाही का एवढी कशी पॅकेजवाली मेंढरं तिथं भरलेली असतील की त्या मेंढरांना समजत नाही की आपल्याला खाली जे आपण नियोजन करतोय किंवा जे आपण जॉब पाठवतोय त्याच्यामुळं आपल्या जॉबमुळे इतर लोकांना त्रास व्हावा की नाही व्हावा, अशी वेल ट्रेन लोक का जॉबला दिली जात नाहीत. प्लस या जॉबला अजून एक एक्स्ट्रा वाहन असण्याची गरज होती, जर याचा लोड त्या क्षमतेचा असेल तर. आत्तापर्यंत घाटामध्ये अशा या भरपूर घटना पाहिल्यात, परंतु याच्यावरती कारवाई शून्य मात्र होते, कारण वरपर्यंत या लोकांचे हात असतात. गुरखा काकासाहेब हॉर्न वाजवतात.
आहे खंबाटकी घाट भैरवनाथ कॉर्नर. अरे जाऊ दे की मग मागच थांबवायची नाही वे. इकडे भोकाची MH12 वाली. स्वतः पण गुणान जात नाही, जणू काय पुण्यातच गाड्या चालवते ती. पॅकेजवाली मेंढर कार घेऊन फिरतात. या गाडीला सिक्युरिटीसाठी आणि यांची माणसं बघा कशी निवांत बसली.